नमस्कार. बोल भिडूमध्ये सर्वांचे स्वागत. आसाममधली निवडणूक ही भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात राहिली नसून गोगोई घराणं आणि हेमंत बिस्वा शर्माचं घराणं यांच्यात आता लढत जुंपलेली आहे. याचं कारण असं, गौरव गोगोई जे आत्ता काँग्रेसचं नेतृत्व करतायत आसाममध्ये, तिथले ते खासदार आहेत आणि आता विधानसभेसाठी उभे आहेत. राहुल गांधींचे अतिशय निष्ठावान आणि जवळचे मानले जातात. लोकसभेत जे काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करतात त्या गौरव गोगोईंच्या पत्नीवर एलिझाबेथ त्यांचं नाव, हेमंत बिस्वा शर्मा जे आसामचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी काही आरोप केले होते आणि त्यांचं पाकिस्तान कनेक्शन असल्याचा त्यांचा दावा होता. पाकिस्तानमध्ये त्यांनी वारंवार भेटी दिल्या. एकदा तर काही वेळा तर गौरव गोगोई हे पण तिथे गेले. अशा पद्धतीचे आरोप फेब्रुवारीमध्ये हेमंत बिस्वा शर्मा यांनी केले होते आणि त्याला अँगल असा होता की आसाममधल्या मुस्लिमांची तळी उचलून धरण्याचे उद्योग काँग्रेस का करत आहे, तर याला कारण गौरव गोगोई आणि त्यांची पत्नी यांचे पाकिस्तान बरोबरच्या काही तिथली मंडळं म्हणा, तिथल्या काही NGOज म्हणा, यांच्याबरोबर असलेले संबंध आणि यावरनं बराच गदारोळ झाला होता. त्याला गौरव गोगोईने उत्तरही दिली होती. त्याच्यानंतर SIT स्थापन झाली होती. गौरव गोगोईने नंतर मान्य केलं की एकदा ते पाकिस्तानला गेले होते, पण त्यातनं काही भ्रष्टाचार झाल्याचं मात्र कुठेही निष्पन्न अद्याप तरी झालेलं नव्हतं. अद्याप काही गोष्टीची चौकशी सुरू आहे. त्यानंतर सातत्याने काँग्रेसकडनं सांगितलं जात होतं की थोडं थांबा, तुम्हाला आम्ही हेमंत बिस्वा शर्मांचा पर्दाफाश करतो, त्यांचं खरं स्वरूप आम्ही तुम्हाला दाखवू. खरं स्वरूप म्हणजे काय, तर ते त्यांनी परवा पवन खेरा जे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि हेमंत बिस्वा शर्मा यांच्या पत्नीचे गल्फ कंट्रीजमधल्या काही देशांमध्ये त्यांची गुंतवणूक असल्याचं आणि अमेरिकेतल्या एका राज्यामध्ये त्यांनी कंपनी स्थापन करून तिथेही त्यांची गुंतवणूक असल्याचं एक कागदपत्र दाखवले. ही गुंतवणूक खूप मोठी आहे. काही हजार कोटीची गुंतवणूक आहे आणि त्याच्यात हेमंत बिस्वा शर्माही सहभागी आहेत असा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर आणखी एक गंभीर आरोप असा केला की हेमंत बिस्वा शर्मा यांच्या पत्नीचे 3 पासपोर्ट आहेत. भारतात कोणीही एकापेक्षा जास्त पासपोर्ट ठेवणं हा फौजदारी गुन्हा आहे. भारतीय राज्यघटना त्याला मान्यता देत नाही. तुम्ही एकाच वेळे या देशाचाच पासपोर्ट घेऊ शकता किंवा ज्या देशाचे तुम्ही दुसरा नागरिक आहात तो पासपोर्ट ठेवता येतो. एकाच वेळे कधीही 2 पासपोर्ट सुद्धा ठेवता येत नाही. या बाईंकडे म्हणजे हेमंत बिस्वा शर्मांच्या पत्नीकडे 3 पासपोर्ट आहेत असा दावा पवन खेरा यांनी केला. काही डॉक्युमेंट्स त्यांनी दाखवले. अलीकडे प्रेस कॉन्फरन्स नसते, ते त्याचं काय म्हणतात एक प्रेझेंटेशन केलं जातं. त्याला एक नाट्यमयता आणली जाते. ती त्यांनी त्याच पद्धतीने स्क्रीनवर मोठमोठे पासपोर्ट दाखवले आणि काही आरोप केले. या आरोपानंतर आसाममध्ये बरीच गडबड उडाली आणि हे दाखवताना काँग्रेसचा हेतू असा होता, जो त्यांनी सांगितलं ही पत्रकार परिषदेत, की इकडे हेमंत बिस्वा शर्मा हे मुस्लिम नागरिक, बांगलादेशमधनं आलेले मुस्लिम यांच्या विरोधात सतत आग ओकत असतात, पण त्यांचीच पत्नी आणि ते स्वतः गल्फ कंट्रीज आणि अमेरिकेत सुद्धा अशी गुंतवणूक करतात. त्यामुळे यांचं जो काही धोरण आहे मुस्लिमांबद्दल, विशेषतः बांगलादेशींबद्दल, ते फसवं आहे, तो दांभिकपणा आहे, हे त्यांना ध्वनित करायचं होतं. आता या आरोपाला हेमंत बिस्वा शर्मा ताडकन उत्तर देणार हे अपेक्षितच होतं. त्याप्रमाणे त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याला प्रत्युत्तर दिलं आणि ते प्रत्युत्तर देताना त्यांनी असा दावा केला, आपण आता दावाच म्हणू शकतो, पण त्यांनी अनेक गोष्टी तिथे दाखवून दिल्या, की हे जे पासपोर्ट 3 त्यांच्या पत्नीच्या नावे बनवलेले आहेत, ते मुळात 3 पाकिस्तानी नागरिकांनी त्यांचे पासपोर्ट पाकिस्तानमध्ये हरवले म्हणून जाहीर केलं होतं. त्याची कॉपी घेऊन त्याच्यावर हेमंत बिस्वा शर्मांच्या पत्नीचा फोटो लावून AIचा वापर करून हे फर्जी डॉक्युमेंट म्हणून तयार करण्यात आलेलं आहे. त्यांनी तशीच प्रेस कॉन्फरन्स घेतली पवन खेरांप्रमाणे, तेही दाखवलं आणि दुसरं पुढे जाऊन त्यांनी असं हे केलं की हे सगळं पाकिस्तानमधल्या एका ग्रुपशी जोडलेलं आहे. तिथून हे सगळी कागदपत्र, बनावट कागदपत्र तयार करण्यात आली आहेत आणि ती रिलीज करण्यात आली आहेत असा त्यांचा दावा आहे. लगेच त्यांच्या पत्नीने पोलिसात कंप्लेंट केली आणि पुढे चौकशी सुरू झाली.
दुसरा भाग असा, की ज्या कंपनीने अमेरिकेत इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ज्या कंपनीचा उल्लेख पवन खेरा यांनी केला आणि त्याची काही मिनिट्स त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवली, ती कंपनी मुळात पवन खेरा यांच्या पत्रकार परिषदेच्या 2-3 दिवस आधीच रजिस्टर झाली, असं पत्रकारांनी तिथेच पत्रकार परिषदेत डॉक्युमेंट दाखवली आणि तेव्हा पवन खेरा थोडे गडबडले. मात्र ते म्हणाले, "हे आमच्याकडे अजून भरगच्च पुरावा आहे आणि तो आम्ही लवकरच सादर करू." तिथे काही त्यांना तो पुरावा देता आला नाही, पण ते सादर करू असं आश्वासन देऊन ते गुवाहाटीतनं निघाले. मात्र हे जाहीर होताच त्यांच्या स्वभावाप्रमाणे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्व शर्मा आक्रमक झाले आणि त्यांनी ताबडतोब त्यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस कधी नव्हे ते अतिशय वेगाने सक्रिय झाले आणि त्यांनी ताबडतोब दिल्लीला पवन खेरा यांच्या घराची झडती घेण्यासाठी धाव घेतली. पवन खेरा काही त्यांना घरात सापडले नाहीत. ते हैदराबादमध्ये पळून गेलेत असं हेमंत बिश्व शर्मांचं म्हणणं आहे आणि त्यांना पाताळातनंही आम्ही शोधून काढू अशा पद्धतीचं त्यांनी नंतर वक्तव्य केलं. हैदराबादमध्ये जाण्याचं कारण असं की हैदराबादमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. त्यामुळे तिथे त्यांना थोडंफार प्रोटेक्शन आहे. दिल्लीत ते प्रोटेक्शन मिळालं नसतं म्हणून ते तिकडे गेले. आता पवन खेरांच्या घरातून काही आक्षेपार्ह गोष्टी मिळाल्या असं पोलिसांनी सांगितलंय. काय आक्षेपार्ह गोष्टी ते आपल्याला माहीत नाही. ते कधी बाहेरही येत नाही. पोलिसांची अशीच स्टेटमेंट येतात आणि नंतर आपणही ती चौकशी विसरून जातो, मीडियाही ते विसरते आणि खरोखर काय बाहेर आलं ते कळत नाही. पण मुद्दा असा आहे की निवडणूक मतदानाच्या 2 दिवस आधी असा बॉम्ब फोडून हेमंत बिश्व शर्मांना अडचणीत आणायचं ही स्ट्रॅटेजी काँग्रेसने आखली आणि ती आधीपासून आखलेली असावी. याचं कारण असं, काही चॅनेल्सनी दाखवलं की 2-3 दिवसापूर्वीच प्रियांका वाद्रा आणि गौरव गोगोई यांचे जे फोटो प्रसिद्ध झाले प्रचारातले, त्याच्यात त्या प्रत्येक ठिकाणी हाताची 3 बोटं दाखवत होते. विजयासाठी नेहमी 2 बोटं दाखवतात. ही 3 बोटं का दाखवली? तर ती ह्या 3 पासपोर्टाशी संबंधित होती असं आता तिथे बोललं जात आहे. गौरव गोगोईंच्या पत्नीवर हेमंत बिश्व शर्मांनी आरोप करणं आणि आता हेमंत बिश्व शर्मांच्या पत्नीवर म्हणजे काँग्रेसकडनं आरोप होणं, म्हणजे दोघांच्याही 2 प्रमुख नेत्यांच्या पत्नींच्या कारभारावर ही निवडणुकीचा शेवटचा दिवस फिरतो की काय अशी स्थिती तिथे झालेली आहे. हेमंत बिश्व शर्मा यांच्या पत्नी या सुद्धा उद्योजक आहेत. त्यांचं मीडिया हाऊस आहे. तिथे आसाममध्ये त्यांचं वृत्तपत्र आहे. आसाममध्ये त्यांचे चॅनेल्स आहेत आणि नॉर्थ ईस्ट ज्याला ईशान्य भारत म्हणतात तिथेही त्यांचा कारभार पसरलेला आहे आणि त्या यशस्वी उद्योजका म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे साहजिकच आहे त्यांच्या वाढत्या संपत्तीला जी जर का त्यांचं आपण डॉक्युमेंटेशन पाहिलं तर गेल्या 5 वर्षात दुपटीने वाढलेली आहे. त्यामुळे त्यावर काही प्रश्न उपस्थित होणं, मतदानाच्या दिवशी किंवा प्रचारात उपस्थित होणं हे साहजिकच आहे, सगळीकडेच होतं. प्रश्न असा आहे की याच्यामागे एक स्ट्रॅटेजी कशी असते आणि इथे आपल्याला थोडंसं भूतकाळात जावं लागतं. 1988-89 मध्ये विश्वनाथ प्रताप सिंग आणि राजीव गांधी यांच्यात असाच बखेडा झाला होता आणि तो व्यक्तिगत पातळीवर गेला होता. जसा आसाममधली निवडणूक ही प्रथम हेमंत बिश्व शर्मांनी आणि आता काँग्रेसने व्यक्तिगत पातळीवर नेली आहे, तसंच तेव्हा झालेलं होतं. तेव्हा विश्वनाथ प्रताप सिंग काँग्रेसमधनं बाहेर पडले होते. त्यांनी राजीव गांधींच्या बोफोर्स प्रकरणावरनं काही आक्षेप घेतले होते, आरोप केले होते आणि 400हून अधिक जागा मिळवून सणसणीत बहुमत असलेलं राजीव गांधींचं सरकार एकदम डिफेन्सिव्ह झालं होतं. बचावात्मक पवित्रा त्यांना घ्यावा लागला होता. 89ची निवडणूक आली आणि 89च्या निवडणुकीत काँग्रेस अडचणीत येणार असं दिसायला लागल्यावर विश्वनाथ प्रताप सिंगांचा मुलगा अजय सिंग याने सेंट किटस या वेस्ट इंडिजमधल्या एका देशामध्ये काही गुंतवणूक केली आहे. $21 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे असा आरोप काही डॉक्युमेंट्सच्या आधारे काँग्रेसने केला. तेव्हाही पत्रकार परिषद झाली होती, फक्त आजच्यासारखा सोशल मीडिया नव्हता. तेव्हाची पत्रकार परिषद दुसऱ्या दिवशी पेपरमधनं लोकांना कळायची आणि आज ज्याला ते ड्रॅमॅटायझेशन केलं जातं, जे प्रत्येक आपण पत्रकार परिषदेत बघतो सर्व राजकीय पक्षांच्या, तसं तेव्हा नव्हतं. वृत्तपत्रातनं त्या बातम्या आल्या, अग्रलेख आले. विश्वनाथ प्रताप सिंगांची बरीच कोंडी झाल्याचं दिसायला लागलं. विश्वनाथ प्रताप सिंगांनी त्यांना तोंड दिलं आणि काही महिन्यानंतर लक्षात आलं की ती सगळी डॉक्युमेंट ही फर्जी होती, फेक होती, मुद्दाम बनवलेली होती. तेव्हा AI नव्हतं, वेगळ्या पद्धतीने ती डॉक्युमेंट बनवलेली होती, पण ती
फर्जी असल्याचं तेव्हा सिद्ध झालं आणि यामागे चंद्रास्वामी यांचा हात असल्याचंही बोललं गेलं. चंद्रास्वामींबरोबर तिवारीचे काँग्रेसचे नेते होते, त्यांचाही हात असल्याचं बोललं गेलं. एवढं सगळं झालं तरी 91च्या निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली. चंद्रास्वामींना त्याच्यामुळे काहीही धक्का बसला नाही, त्यांना काही शिक्षा झाली नाही, तिवारींनाही काही शिक्षा झाली नाही. परंतु विश्वनाथ प्रताप सिंग मात्र 2-3 महिने अतिशय कोंडीत सापडलेले होते. कारण प्रचार असा झाला होता की हे जरी शुद्धतेच्या गोष्टी बोलतात, हे बोफोर्सवरनं राजीव गांधींवर आरोप करत असले तरी मुळात यांनीही काही काळे धंदे केलेले आहेत आणि सेंट किटसमध्ये यांच्या मुलाने गुपचूप गुंतवणूक केलेली आहे. त्यावेळी मी 88-89चं सांगतोय, 1988-89 साली म्हणजे जवळजवळ 35 वर्षापूर्वी $21 दशलक्ष एवढा मोठ्या रकमेचा अपहार झाल्याचा आरोप झालेला होता. त्यातून ते सही सलामत सुटले. त्यातनं पुढे विश्वनाथ प्रताप सिंगांवर कोणी आरोपही केले नाही. हा जो सेंट किट्स पॅटर्न आहे, तशाच पद्धतीने यावेळी काँग्रेसने केलाय की काय आणि त्यातून खरोखर काय बाहेर येतं, तेव्हा स्वच्छपणे बाहेर आलं की विश्वनाथ प्रताप सिंग यांचा काहीही हात नव्हता. हे सगळं बोगस प्रकरण होतं. तसंच आता हेमंत विश्व शर्मांच्या बाबत होत आहे का पवन खेरा यांच्या आरोपात खरोखर तथ्य आहे आणि त्या दृष्टीने खरोखर निपक्षपाती चौकशी हा शब्द फार इंटरेस्टिंग आहे. तो कुठेही वापरता येतो आणि त्याचा कसाही अर्थ काढता येतो. तर तशी होऊन यातलं खरं काय ते बाहेर येईल का आणि मुळात प्रचाराच्या अगदी शेवटच्या टप्प्यात म्हणजे शेवटच्या 2 दिवसावर केलेले असे आरोप जनमानसात टिकतात का? हेमंत विश्व शर्मांचे समर्थक त्यामुळे विचलित होतात का? का निवडणुकीत जे काठावर बसलेले असतात म्हणजे ज्यांनी शेवटपर्यंत निर्णय घेतलेला नसतो की या बाजूला जावं का त्या बाजूला जावं, अशा मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी हे प्रयत्न होतात का? हे आपल्याला म्हणजे उद्या मतदान होणार आहे तेव्हा ते मतदार आपला निर्णय देतील. मात्र आपल्याला तो कळायला 4 मे पर्यंत थांबावं लागेल. धन्यवाद.